कथेचं नाव आहे ब्लॅक फाईल. वेळ रात्रीची, स्थळ मुंबई. पावसामध्ये हलकं सरीत चाललेलं शहर. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेली वर्मा आणि कंपनी यांची ग्लास बिल्डिंग दिव्यांनी उजळलेली आहे. तरी आत एक अजब शांतता. समीर देसाई, वय 42, कंपनीचा चीफ फायनान्शियल ऑफिसर. प्रामाणिक, हुशार आणि शांत स्वभावाचा. आज त्याचं डेस्क रिकामे. काल रात्री तो ऑफिसमधून निघून गेला आणि परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची गाडी लोअर परेलच्या एका निर्जन गल्लीत सापडली. ड्रायव्हरचं दार उघडं होतं. गाडी चालू होती, पण आत कुणीही नाही. सीटवर एक काळी फाईल ठेवलेली होती. धूळ नसल्यानं नवीन वाटत होती, पण त्याच्यावर लिहिलं होतं क्लासिफाईड. ठळक लाल शिक्का असलेलं. निहारिका प्रधान, HR हेड. समीरची जुनी कॉलेज मैत्रीण. तीच समीरबाबतची तक्रार पोलिसांमध्ये देत आहे. पण एक विचित्र गोष्ट, फाईलचं अस्तित्व ती पोलिसांना सांगत नाही. ती फाईल ती स्वतःकडे लपवतीये. निहारिका घरी गेली. रात्री तिने ती फाईल उघडली. त्यात एक एक्सेल प्रिंटआउट होती. काहीतरी कोडेड ट्रान्सफर्स, NYX 17, 4.2 CR, रूट BRX असलं काहीतरी. तिच्या कपाळावर घाम फुटतो, कारण NYX हे नाव तिनं आधी एकदाच ऐकलं होतं, एका जुन्या इन्सायडर मेलमध्ये, जो समीरनं तिला चुकून फॉरवर्ड केला होता. त्या रात्रीच तिच्या घरी वीज जाते. मोबाईलच्या उजेडात ती जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला टेबलावर एक चिठ्ठी दिसते. ब्लॅक फाईलचं रहस्य उघडलं तर पुढचा नंबर तुझा. निहारिका त्याच रात्री त्या चिठ्ठीचा फोटो काढते आणि ती नष्ट करते. पण तिच्या मनात आता प्रश्नांचं वादळ उठलेलं असतं. प्रोजेक्ट NYX नक्की आहे तरी काय, आणि हे कुणाचं काम आहे? दुसऱ्या दिवशी निहारिका सकाळी ऑफिसला जाते, पण समीरच्या खुर्चीकडे बघून तिला आतमध्ये काहीतरी टसटसतं. तेवढ्यात IT डिपार्टमेंटचा सौरभ देशमुख तिच्या केबिनमध्ये येतो. मॅम, काल रात्री समीरच्या मेल अकाउंटवरून काहीतरी विचित्र ट्रॅफिक आल्याचं आम्ही ट्रॅक केलंय. कुठल्याशा NYX सर्व्हरवर लॉग इन केलं गेलंय, पण आम्हाला ती लिंकच सापडत नाहीये. फक्त IP ट्रेस केला तर तो सांताक्रूजच्या एका जुन्या गोडाऊनकडे जातोय. निहारिका सावध होते. ती सौरभला काहीच बोलत नाही, पण मनात ठरवते, माझ्याकडे असलेली ब्लॅक फाईल कदाचित त्या गोडाऊनशीच जोडलेली नसेल ना. ती ठरवते, संध्याकाळी एकटंच आपण त्या गोडाऊनकडे जायचं. त्याप्रमाणे संध्याकाळी एकटीच निहारिका त्या गोडाऊनकडे जाते. जुनं बांधकाम, धूळ, कोळशाचा वास आणि आत अंधार. शांतता इतकी की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटावा. आत जाताच तिला एक CCTV चालू असलेला दिसतो. त्यावर एक फ्रीज झालेला फुटेज. समीर दिसतोय. त्याच्या मागे 2 लोक, मुखवटे घातलेले. समीर काहीतरी ओरडतोय, पण ऑडिओ नाहीये. तेवढ्यात अचानक कोणीतरी तिच्या पाठीवर हात ठेवतं. तू खूप जवळ आलीयस निहारिका. ती डचकते. एका अंधाऱ्या कोपऱ्यातून एक माणूस पुढे येतो. साधा शर्ट, पण चेहरा झाकलेला. त्याच्या हातात एक लहान पेढ्यांचा बॉक्स. त्यावर लिहिलेलं आहे, प्रोजेक्ट NYX वेलकम्स यू. निहारिकाचा घसा कोरडा पडतो. त्या माणसाचा चेहरा अंधारात आहे, पण आवाजात एक विचित्र शांत धमकी आहे. फाईल तुझ्याकडे आहे. ती कशी मिळाली हे माहीत नाही, पण ती योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, नाहीतर प्रोजेक्ट NYX त्याचं काम करत राहील. तो माणूस तिला एक ड्राईव्ह देतो. हे घरी नाही. बघशील तर वाचशील, वाचशील तर समजशील, पण समजून वागली नाहीस तर विसर त्याला. तो माणूस गायब होतो. क्षणात, जणू भास असावा. घरी परतल्यावरती निहारिका तो ड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावते. एक व्हिडिओ फोल्डर तिला दिसतो. ट्रुथ अनरिव्हिल्ड पार्ट 1. व्हिडिओ प्ले केला जातो. समीर दिसतोय, बांधलेला, एकाच जागी बसलेला. जर हा मेसेज निहारिकापर्यंत पोचला तर तीच प्रोजेक्ट NYX ला थांबवू शकते. ही फाईल कंपनीच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या काळ्या व्यवहारांची आहे, पण यात एक मोठं गुपित लपलेलं आहे. ज्यानं ही साखळी सुरू केली तो अजून तिच्याच आसपास आहे. व्हिडिओ अचानक कट होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये निहारिका नेहमीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते, पण तिला आता सगळेच संशयास्पद वाटू लागतात. CEO अनिरुद्ध वर्मा, जो नेहमी मवाळ बोलायचा, पण काल अचानक तिच्यावर संशय घेतोय. सौरभ, IT प्रमुख, जास्त मदतीसारखा वागत असला तरी त्याचं प्रत्येक वाक्य सध्या निरीक्षणासारखं वाटतंय. HR टीम मधल्या श्रद्धा आणि इशिता, ज्यांचं समीरशी काही नव्हतं, पण त्याच्याबद्दल अनेक माहिती त्या पसरवतायत. निहारिका आपल्या डेस्कवर बसते आणि एका फाईलमध्ये एक लहानशी नोट तिला सापडते. ट्रस्ट नो वन, इव्हन अ क्लास अराउंड यू इज लिसनिंग. S अर्थात कुणावरही विश्वास ठेवू नकोस, साध्या छोट्याशा काचेच्या तुकड्यावर सुद्धा. तुझाच S. ती नोट वाचल्यावरती निहारिकाचा विश्वासच उडतो. ट्रस्ट नो वन म्हणजे खरंच ती आता कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही. त्या रात्री ती एकट्यानं कंपनीच्या सगळ्या CCTV फुटेज पाहायचा निर्णय घेते, विशेषतः समीर गहाळ होण्याच्या आधीच्या 3 दिवसांचं. ती सौरभला न सांगता एका जुन्या ॲक्सेस कोडनी ते सगळं फुटेज ॲक्सेस करते, जो समीरनं तिला एकदा दिला होता बॅकअप म्हणून. त्या फुटेजमध्ये एक धक्कादायक गोष्ट तिच्या लक्षात येते. समीर, CEO आणि IT हेड सौरभ एका गोपनीय मीटिंगमध्ये एकत्र बसलेले आहेत. एका बंद रूममध्ये एका लॅपटॉपवर काहीतरी दाखवतायत, पण समीर खूप अस्वस्थ दिसतोय आणि मीटिंग संपल्यावर समीर एकटा बसून काहीतरी रेकॉर्ड करतोय. तीच व्हिडिओ क्लिप जी निहारिकाला ड्राईव्हमध्ये मिळाली होती. याचा अर्थ समीरला सगळं माहिती होतं, त्याच्यावर काहीतरी होणार आहे हे सुद्धा. आणि सौरभ जो तिला इतका मदत करणारा वाटत होता, कदाचित तोच. त्याच वेळी परिस्थितीमध्ये एक नवीन ट्विस्ट येतो. निहारिकाला त्याच ड्रॉवरमध्ये एक दुसरा फोल्डर सापडतो, जो आधी लपवलेला होता. त्या फोल्डरचं नाव NYX कोर ओरिजिन. त्यात एक इंटरनल रिपोर्ट असतो. प्रोजेक्ट NYX हा खरं तर 2016 मध्ये सुरू झालेला आहे, ऑपरेशन फायरवॉल या नावाखाली. आणि सुरू करणाऱ्या व्यक्तीचा एम्प्लॉई कोड आहे VMC 9001. निहारिका तो कोड सर्च करते. VMC 9001. त्यापुढे निहारिकाला जे दिसतं त्यावर निहारिकाचा विश्वासच बसत नाही, कारण तो निहारिकाचा स्वतःचाच जुना प्रोफाईल ID असतो. ती हादरते. माझा कोड? ती स्वतःच प्रोजेक्ट NYX ची सुरुवात करणारी आहे असं दाखवतंय. हे कदाचित फसवणूक असेल, पण कदाचित तिच्या भूतकाळात असं काही आहे का जे तिला स्वतःलाच माहिती नाहीये. त्या रात्री निहारिकाला झोप लागत नाही. VMC 9001 माझाच प्रोफाईल कोड. ती लगेच HR सिस्टीममध्ये जुने रेकॉर्ड्स तपासते. तिच्या नावावर 2016 मध्ये एक इंटर्नशिप एंट्री दाखवली जाते, पण ती कंपनीत दाखल झाली होती 2018 मध्ये. तिच्या माहितीनुसार त्या ठिकाणी एक वेगळंच नाव तिला दिसतं, ते म्हणजे निहारिका V मेहता, इंटर्न, शॅडो प्रोग्राम. ती धास्तावते. मेहता? तिचं आडनाव प्रिन्सिपल म्हणून प्रधान कधीपासून वापरलं जात आहे मग? ती आईला कॉल करते, पण आई स्पष्ट टाळाटाळ करते हे तिच्या लक्षात येतं. अगं, ते जुने दिवस तुला आठवतात का? तुला एक अपघात झाला होता कॉलेजमध्ये असताना, आठवतंय का तुला काही? निहारिका थरथरते. हो, काहीच आठवत नाहीये. एक अख्खं वर्ष तिच्या आठवणींमधून पुसलं गेलंय. या सगळ्या गोष्टी ऐकल्यावरती निहारिका एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचं ठरवते, डॉक्टर राणे. तिथे तिला रिप्रेस्ड मेमरी रिकॉल ही ट्रीटमेंट ते देतात. यामध्ये होतं असं की ती ट्रान्समध्ये जाते आणि तिला फ्लॅशबॅक दिसू लागतो. फ्लॅशबॅक 2016. एक छोटंसं ऑफिस, एका छोट्याशा टीममध्ये ती इंटर्न आहे. तिला एका सिक्रेट प्रोजेक्टमध्ये लावलं जात आहे, ऑपरेशन फायरवॉल. यात तिचं काम असतं कंपनीच्या व्हिसल ब्लोअर्सचं वर्तन रेकॉर्ड करणं आणि रिपोर्ट्स टॅग करणं आणि कोण धोकादायक आहे हे निश्चित करणं. तिला वाटत होतं ती काहीतरी मोठं करतेय, पण काही महिन्यांनी ती स्वतःला कशात तरी अडकलो आहोत हे तिला जाणीव होते आणि तिचं काहीतरी चुकतंय हे समजून जातं.
ती एक रिपोर्ट लीक करायचा प्रयत्न करते, पण त्याच वेळी तिच्या कारला एक अपघात होतो आणि त्यातून ती वाचते, पण तिच्या मेंदूवर परिणाम होतो आणि तिची मेमरी वाईप आउट होते. हे सगळं तिला दिसतं. निहारिका वर्तमानात परतते. निहारिकाचा श्वास अडखळतो. तिला आता लक्षात येते ती प्रोजेक्ट NYXची पहिलं प्यादं होती. आता तीच या प्रोजेक्टचा शेवट ठरू शकते. निहारिकाला आता समजलंय ती या सगळ्याची सुरुवात होती, पण आता तिला शेवट बनायचंय. तिला समजलंय की ब्लॅक फाईल ही फक्त एक आर्थिक घोटाळ्यांची फाईल नव्हती, ती होती एक किल लिस्ट. या यादीत समीरचं नाव पहिलं होतं आणि दुसरं नाव निहारिका प्रधान. ती लगेच त्या ड्राईव्हवरून एक डीप एन्क्रिप्टेड फोल्डर ओपन करते. नाईटफॉल ॲक्टिव्ह टार्गेट्स. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. अननोन नंबर. ती उचलते. तुला काय वाटतंय? तू लपून काम करू शकतेस? फाईल परत कर, नाहीतर तुझ्या नावावर पुढचा मेल इंटरनल सुसाईड नोट होईल आणि तू स्वतःला संपवलं असं सगळ्यांना वाटेल. निहारिका या सगळ्याला अजिबात घाबरत नाही. ती डायरेक्ट सौरभकडे जाते. त्याच्यावर आता तिचा पक्का संशय आहे. हे बघ, गेम संपवायचा असेल तर आता संपव, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही फाईल मी एकट्याजवळ ठेवलेली नाहीये. सौरभनं शांतपणे सांगितलं. त्याच्या डोळ्यात तिला एक चमक दिसली. तुला वाटतंय कोणीतरी तुझ्या पाठीशी आहे? तुला अजूनही समजलं नाहीये का? तुझ्या बाजूला कोणीच नाहीये, कारण प्रत्येकाला विकत घेता येतं आणि तू तेव्हाच विकली गेलीस जेव्हा तुला तुझा भूतकाळ विसरायला लावला होता. तेवढ्यात तिला अजून एक धक्का बसला. तो म्हणजे समीर जिवंत आहे हे तिला कळलं तेव्हा. तिच्यासमोर एक मेल आला होता. तिने वाचलं. इफ यू आर रीडिंग धिस, आय एस्केप, बट आय कांट कम बॅक. नॉट अंटिल NYX इज शट डाऊन. मीट मी ॲट द प्लेस व्हेअर युअर मेमरी एंड्स. समीरने त्या मेलमध्ये लिहिलं होतं की तू जेव्हा हे वाचत असशील तेव्हा मी सुटलेला असेन, पण मी परत येऊ शकत नाही तोपर्यंत, जोपर्यंत NYX शटडाऊन होत नाही. मला भेट ज्या ठिकाणी तुझी मेमरी संपली होती. व्हेअर मेमरी एंड्स म्हणजे तो अपघात जिथं झाला होता तिथे. त्याच रात्री निहारिका त्या ठिकाणी जायचं ठरवते. तोच जुना पूल जिथे तिची कार कोसळली होती. त्या ठिकाणी समीर तिला भेटला. समीर आता थकलेला दिसतोय, पण जिवंत आहे हे बघून निहारिकानं एक सुटकेचा निश्वास टाकला. आपण फक्त प्यादी नव्हतो निहारिका, तूच ती होतीस जिनं सुरुवात केली आणि आता तुलाच गेम संपवायचा आहे. ब्लॅक फाईलमधल्या प्रत्येक नावासमोर सत्तेवर पोचलेल्यांशी लिंक आहे आणि त्यात CEO पासून ते सरकारपर्यंत हात आहेत. तुला आता काहीतरी मोठं करावं लागेल. ते सगळं जगासमोर आणावं लागेल. समीरच्या मदतीनं निहारिका एक स्फोटक खुलासा प्लॅन करते. ब्लॅक फाईलमधील सगळ्या पुराव्यांना एकत्र करून एक अनोखी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करते. प्रेस कॉन्फरन्सचं ठिकाण आहे मुंबई प्रेस क्लब. वेळ आहे सकाळी 11 वाजता. त्याआधी रात्री निहारिका समीरसह एका गुप्त जागी शेवटचा डेटा फाईलवर अपलोड करते. ब्लॅक फाईल 2.0 द मास्टर लीग. तिचा एक जुना मित्र असतो, तो आता पत्रकार झालेला आहे. त्याचं नाव राहुल. तिच्या प्लॅनमध्ये तो देखील सामील होतो. राहुल वचन देतो, या बातमीवर पडदा पडणार नाही तर प्रकाश पडेल. तू तयार राहा, तू स्फोट घडवून आणणार आहेसच. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेस क्लबमध्ये निहारिका उभी असते. व्यासपीठावरती समोर देशभरातले मीडिया हाऊसेस लाईव्ह कव्हरेज सुरू असतात. माझं नाव निहारिका प्रधान आहे, पण आज मी इथं एक इंटर्न म्हणून उभी आहे, जी 2016 साली एका सावलीत काम करत होती आणि आज त्या सावलीला उजेडात आणतीये. ब्लॅक फाईल ही आर्थिक घोटाळ्यांची गोष्ट नाही, ती आहे सिस्टीमच्या खऱ्या चेहऱ्यांची लिस्ट, जे निर्णय घेतात पण स्वतः कधीही उघड होत नाहीत. आज ती लिस्ट मी इथे जगासमोर आणते आणि हेच तिचं शेवटचं पान आहे. तिच्या हातातल्या टॅबवर एक बटन क्लिक होतं आणि संपूर्ण वेबसाईट जगासमोर उभी होते. www.blackfile.in. अ व्हिसल दॅट विल नेव्हर डाय. तेवढ्यातच इमारतीत सायरन वाजतो. पोलीस येतात. सौरभला अटक होते. CEO अनिरुद्ध वर्मा परदेशात पळून जातो. पण इंटरपोल रेड अलर्ट जारी झालेला असतो. निहारिका शांत असते,
पण तिच्या डोळ्यात थेंब आहेत. समीर हळूच तिच्या बाजूला येतो. यू डिड इट. यू डिड इट. यू फिनिश व्हॉट यू स्टार्टेड. इवन इफ यू फॉरगॉट यू एव्हर स्टार्टेड इट. काही सत्य कायम सावलीत राहतात. महिने उलटतात. केस कोर्टात जाते. मीडिया निहारिकाचं कौतुक करतं. पण तिचं मन मात्र शांत नाहीये. कारण तिला माहितीये प्रोजेक्ट NYX संपलेला नाहीये. तो फक्त दुसरी जागा शोधतोय.